बातमीपत्राचे प्रायोजक आहे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर। सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, 2 हुकमी एक्के भाजपात गेले। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। हा पक्षप्रवेश सोहळा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील 2 हुकमी एक्के भाजपामध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। एकीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये युती होत असतानाच दुसरीकडे सोलापुरात भाजपाने थेट अजित पवार गटाला मोठा धक्का देत संघटनेतील महत्त्वाचे नेते फोडण्यात यश मिळवले आहे। या पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपाची विचारधारा, विकासाचे राजकारण आणि आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार यावर भर दिला। भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान आणि संधी दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश झाल्याने भाजपची ताकद निश्चितच वाढणार असून सोलापूरच्या राजकारणात आगामी काळात आणखी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मित्रपक्षातील सहकारी असलेले माजी नगरसेवक 2 आपण आपल्या पक्षात घेतले। रात्री उशिरा 12 वाजता प्रवेश होतोय, काय नेमकी भूमिका आहे, कशासाठी प्रवेश घेतला जातोय? नाही, प्रवेश तर त्यांचा 5 वाजताच होणार होता, पण तो पक्षीय काम, बैठका, मीटिंग या सगळ्या व्यवस्था चालू होत्या, त्यामुळे थोडासा उशीर झाला। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले संजय जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 4 टर्मचे नगरसेवक आहेत, पण त्यांचे अन्य सहकारी आहेत। त्या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष रोहिणी त्यांचं स्वागत करतील आणि शहरातले एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण, राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। भाऊ, कुठं एके ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत, अजूनही ते अंतिम टप्प्यात आलेल्या नाहीये, म्हणजे अजूनही निर्णय झालेला नाहीये। दुसरीकडे मात्र मित्रपक्षातले लोक आपण पक्षात घेत आहे, याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वबळावर लढणार हे निश्चित आहे असं मानलं जायचं आता? नाही, असं अजिबात नाही आहे। महायुतीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे। प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला तर महायुती व्हायला कुठली अडचण येणार नाही। उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्रपक्षाशी आमची उद्या बैठक आहे, त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या 1-2 दिवसात आम्ही महायुतीचा निर्णय फायनल करू। भाऊ, मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे महायुती बाबतीतचा? महायुतीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्रपक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू। भाऊ, खरं तर आज राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करताय, खरं सत्तेतलाच पक्ष आहे, मात्र पुन्हा एकदा सत्तेतल्या पक्षात जाताय तुम्ही, काय नेमकी भूमिका आहे यामागे प्रवेश करण्यासाठी? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शहा आणि राज्याचं दमदार नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा विकासाचा जो घोडदौड सुरू आहे, तो घोडदौड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरेभाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या कामाच्या मुळं आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे, हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ गोरे, त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा कोंडेल साहेब, प्रथमेशदादा कोठे, गुरुशांतभाई दुत्तरगावकर
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड असेल, टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव असतील, त्याच पद्धतीनं टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव असतील, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता अण्णा, त्याच पद्धतीनं कौशल कुरेशी आणि या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला. या ठिकाणी याचा पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे. मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे. मी असेल, माझे वडील पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. त्याच पद्धतीनं आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. आदरणीय अजितदादा श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट. सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर, नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर. मोबाईल नंबर 70 58 01 43 50.